हॅलो फ्रेंड्स, जर आपण बिगिनर असाल तरीसुद्धा हे प्रेसचे कानातले बनवू शकता. आणि आणखीन ट्युटोरियल पाहायचे असतील तर माझ्या पेजला फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण सुरुवात करूयात बनवायला. त्यासाठी आपण अगोदर घेणार आहोत रेड कलरचे एडी स्टोन घेणार आहोत, 4 mm चे मोती, गोल्डन बीड्स, राऊंड नोज फ्लायर, कट्टर, 0.3 mm ची तार घेणार आहोत आणि 20 गेज वायर घेणार आहोत. अ, 0.3 mm ची तार आहे ते 1.5 राऊंड कट करून घ्यायचे आहे. जे आपण वायर कट करून घेतली आहे ती एडी स्टोनला रॅप करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी कशी रॅप करायची ती. रॅप करून झाल्यानंतर न जी छोटी तार असते ती वरती राहते थोडी, ती कट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 mm चा जो व्हाईट मोती आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोल्डन बीड्स घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला गोल्डन बीड सोडून व्हाईट बीडमधून आपल्याला रिपीट ते तार घालायचे आहे आणि आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे मोती असे टोटल 5 मोती बनवून घ्यायचे आहेत. तसे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कसं दाखवले ते. या प्रकारे आपल्याला 5 बनवून घ्यायचे आहेत टोटल. तर मी बनवून घेतलेले आहेत 5 मोती आणि आता ते 5 मोती आपण ह्या एडी स्टोनला फिट करून घेऊयात. तुम्ही बरोबर म्हणजे व्यवस्थितपणे कसे फिट केलेत ते पाहू शकता. जास्त तार दिसू द्यायची नाही आपल्याला. तार दिसली तर आपल्या ज्वेलरीची फिनिशिंग जाते. पाहू शकता मी ट्राय केलं होतं खालतून, पण ते काय होते जास्तच खालती जाते, त्यामुळे मी आता ते काढून घेतलं आणि वरच्या साईडून घालणार आहे. आता काय होतं ना, कोणत्या साईडून छान दिसते ते पण पाहावं लागतं. हे बघा, या पद्धतीने आता छान वाटते. आणि आता आपण व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या पद्धतीने हे मोती आहेत ते रॅप करून घेणार आहोत. त्याला जॉईंट म्हणजे फिटिंग करून घेणार आहोत या क्रिस्टलसोबत, सॉरी एडी स्टोनसोबत. आपले मोती फिटिंग करून झालेले आहेत. आता आपण बेस मी तयार करून घेतलेला आहे बघा.
तुम्ही पाहू शकता कसं फिटिंग करून घेतलेलं आहे. तर मी ऑलरेडी बेस तयार केलेला आहे. त्या बेसला आपण हे जे आपण आता एडी स्टोनला बनवून घेतलेलं आहे मोत्यांनी, ते आता आपण जे फूल बनवून घेतले ते आपण त्या बेसला जॉईन करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मी दाखवलेलं आहे. आणि हे सगळं बनवत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण जो तारेने रॅप करतोय 0.3 mm ती तारेला तिडा पडू द्यायचा नाही आहे. जर तिडा पडला तर ती तार मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरळ तार व्यवस्थित ठेवून आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे आणि जास्त तारही दिसू द्यायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवले कसं फिटिंग करायचं वगैरे. आणि ऑलमोस्ट आपले इयरिंग्स जे आहेत ते रेडी होणार आहेत काही सेकंदांमध्ये. तुम्ही पाहू शकता. तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने इयरिंग्स बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला इयरिंग्स बनवायला जमले का, आणि तुम्ही ज्या इयरिंग्स बनवचाल त्याचे फोटो मला DM करा. तयार झालेले आहे. तर आता तार आहे शिल्लक राहिलेली ती मोत्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या पण मोत्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि गुंडाळून ती वरती काढूनच घ्यायची आहे. वरती काढल्यामुळे ती तार आपल्या कानाला टोचणार नाही अशी समोर राहते. कट करताना काळजी घ्यायची की आपण जी पहिली तार जी रॅप केलेली आहे, फिटिंग केलेली आहे, तर मोती परत बेसला स्टोन फिटिंग केलेला आहे, ती तार कट होते.